नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज तारीख आहे 19 मे 2026. आपण पाहू शकता हा सदरचा जो आपल्याला मुलगा दिसतोय याचं नाव आहे प्रतीक. आहे विजापूरचा आणि आपण इकडे उत्तर कर्नाटकमध्ये काम करण्यासाठी आलो होतो म्हैसूर या ठिकाणी. तर इथं भाषेचा खूप प्रॉब्लेम आहे. तर हा मराठी मुलगा असल्याने ह्याला दोन्ही पण यायचं, त्यामुळे मला ट्रान्सलेटर म्हणून वापर केला आम्ही. तर याच्यामुळे आमचं काम भरपूर फास्ट झालं, त्यामुळे आमचं भाषांतराचा काय प्रॉब्लेम आला नाही. तर आज आपण हे काम करायला आलेलं आहे म्हैसूर कुशलनगर एक्सप्रेस हायवे, नॅशनल हायवे 275 या ठिकाणी. हे 585 कोटीचं काम आहे. 22 किलोमीटरचा रस्ता आहे आणि ह्या ठिकाणीचं वैशिष्ट्य, ह्या ठिकाणी तापमान एवढं कमी आहे, साधारणपणे 23 ते फार तर 28 एवढं तापमान कमी आहे. म्हणजे गरमी अजिबात नाही, कारण या ठिकाणी झाडं वनराई भरपूर आहे. भारतमाला परियोजना अंतर्गत ह्या प्रकल्पाचं काम चालू आहे. आपण सुद्धा सकाळचे 11 वाजल्यात आणि बाजूला हिरवळ वगैरे पाहू शकता. या साधारणपणे रस्त्याचं काम 2028च्या पूर्वार्धापर्यंत व्हायला हवं. आणि या पार्टीकडे सैनी आणि कोमोस्तूच्या अशा मिळून साधारणपणे 300 ते 350 मशीन आहेत. सिंगल ओनर आहे आणि यांच्याकडे 800 ते 1000 टिप्पर आहेत. यांना आपला नंबर ऑनलाईन मिळाला, तर त्यांनी आपल्याला काम करायला बोलवलं. तर काही मशीनची खिडकीची काच, काही मशीनची समोरची काच, काही मशीनचे दरवाजे, असं एका मशीनच्या 2 काच, एका मशीनच्या 4 काच, असं 20 किलोमीटरच्या रेंजमध्ये आपलं हे काम होतं. तर त्यांची गाडी एक आपल्यासोबत असायची, गॅस बत्ती वगैरे असायची, कारण ती खिडकी गरम करून काढ लागे सैनीची वगैरे, ती किचकट काम होतं. तरी 22 किलोमीटरच्या गॅरेजमध्ये हे काम होतं. हे आपले ब्लॅक पॅन्थर पण आहे आणि हे 2 पोर आहेत. तर हे मदत पण करू लागायचे आणि काय कम्युनिकेशन करायला पण बरं पडायचं, कारण त्यांना आपण काय बोलतो कळत नाही, ते आपल्याला काय बोलतं कळत नाही. ते निम्म जास्त कन्नड बोलायचं, हिंदी बोलायचंच नाहीत, त्यामुळे प्रॉब्लेम यायचा. ह्या पोरांचं आपलं काम खूप आसान झालं. आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकता, आपण काचा बसलेलं काम बघू शकता. हे आहे PC 200. याची आपण समोरची खालची वरची काच बसवली होती. हे आहे सैनी 220. याची खिडकीतली काच बसवली होती. हे गॅस बत्तीनं गरम करून काढलं लागतं, त्याशिवाय ती काच निघत नाही, कारण फेस टू फेस असतं. ही आहे PC 200. याची सुद्धा आपण समोरची खालची वरची फ्रेम सहित कस्टमरांना काच बसवून दिलं होतं. हे आहे सैनी 220. ह्या सर्व काच आपण बसले होतं, दरवाजाच्या खालची वरची शेजारची. तर ह्या मशीन 22 किलोमीटरच्या घेऱ्यामध्ये होतं, त्यामुळे इकडे तिकडे जावं लागायचं. त्याच्यानंतर आपण पाहू शकता, ही सैनी 220ची समोरची काच आहे. काच बसून खाली सुकत ठेवली. तर हे आपलं असं काम आहे, त्यामुळे आपल्याला कस्टमरला लांबून